पण उगाच म्हणत नाही हा महाराष्ट्र हा साधू संतांचा आहे. छत्रपती शिवाजी महाराज, फुले, आंबेडकर नुसतं आम्हाला काय तोंडी नावं घ्यायला म्हणून आम्ही त्यांचा आदराने उल्लेख करतो याच्यातला भाग नाही. पण हा संस्कारक्षम महाराष्ट्र आहे आणि या संस्कारक्षम महाराष्ट्रामध्ये हे विकृत सरकार, हा जो लढा आहे, हे जे आंदोलन आहे, ते सगळे संस्कारित मन आणि संस्कारित सगळी माणसं आहेत. एका बाजूला विकृत नराधम, त्यांच्यावरती पांघरून घालणारं विकृत सरकार आणि त्या नराधमांची बाजू मांडणारं सुद्धा विकृत, ते सगळे याचिका त्यांच्या विरुद्ध ही संस्कृती, असा हा लढा आहे. म्हणून मी सगळ्यांना विनंती करतोय की आजपासून आपापल्या गावात, मुख्य चौकात, सार्वजनिक ठिकाणी सुरक्षित बहीण सुरक्षित तर घर सुरक्षित, याच्यासाठी सर्व नागरिकांना आपण व्यक्त होण्याची स्वाक्षरी करण्याचं आवाहन करा. आणि जेवढ्या स्वाक्षऱ्या आपण गोळा करू त्या सगळ्या स्वाक्षऱ्या या एकत्र करून आपण माननीय उच्च न्यायालयाला पाठवणार आहोत. त्यांना सांगणार आम्ही बंद का करत होतो, तुम्ही आमचा बंद तरी केलात तरी सुद्धा आमचा आवाज तुम्ही बंद करू शकणार नाही. आमचा आवाज याहीपेक्षा मोठा होईल. आणि सरकार जर माता भगिनींचं रक्षण करायला असमर्थ असेल, सरकार जर अत्याचारांना पाठीशी घालणार असेल, तर आम्ही शिवसैनिक या माता भगिनींचे पुत्र आणि तिचे बांधव म्हणून आमच्या माता भगिनींचं रक्षण करायला आम्ही समर्थ आहोत. आमच्या राज्यामध्ये आमची भगिनी सुरक्षित राहिलीच पाहिजे, हा आमचा अट्टहास नव्हे तर आमचा एक कायदा असेल. आणि म्हणूनच जो शक्ती कायदा आपण केला होता, राष्ट्रपतींकडे तो पाठवला गेलाय. राष्ट्रपती सुद्धा महिला आहेत, त्यांना सुद्धा मी जाहीर आवाहन करतोय की महामहिम राष्ट्रपतीजी, आपल्या दप्तरामध्ये, आपल्या कार्यालयात गेले 1-2 वर्ष माता भगिनींचं रक्षण करणारा शक्ती कायदा हा धुळखात पडलाय. आपण कृपा करावी, त्या कायद्यावरची धूळ झटकावी आणि या सरकारला सुद्धा थोडस झटकवा आणि तो कायदा लवकरात लवकर महाराष्ट्रामध्ये अंमलात आणा, अशी जाहीर विनंती मी आज राष्ट्रपतींना करतोय, इथल्या सरकारला करतोय. आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो. पण परत एकदा सांगतो, आता जी जाग आले ही जाग जाऊ देऊ नका. कारण प्रत्येक घरात ही चिंता आहे, माझी मुलगी शाळेत जाते, ही सुरक्षित आहे का? माझी बहीण ऑफिस मध्ये जाते, ही सुरक्षित आहे का? माझी आई ऑफिस मध्ये जाते, सुरक्षित का? तर ती सुरक्षा व्यवस्था देण्याच्या ऐवजी सरकार निर्लज्जपणाने वागते. हे सरकार आता घालवावंच लागेल आणि आपल्याला आपल्या बहिणीची सुरक्षा करावीच लागेल. सगळ्यांना परत एकदा धन्यवाद देतो. जागे रहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.